नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना। आज आपण मोदकाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। ह्याला भाजी जरी म्हणलं तरी चालते, भाजी अगर आमटी दोन्ही बी नाव दिलं तरी काही हरकत नाही। घरामध्ये जर कधी माळव संपलं, आपलं भाजीपाला जर संपला, तर आपण छानपैकी अशी मोदकाची भाजी बनवू शकतात। रेसिपी साधी सिंपल आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे भाजून घेतलेत। 1 वाटी तीळ घेतलेत, ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने तीळ घेतलेत आणि तीळ भाजून घ्यायचेत। तीळ भाजून घेतलेत। आता इथे 1 कांदा मोठ्या साईजचा उभ्या साईजने कट करून घेतला होता। आता हे कांदा भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये। हे अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे, जास्त काळा नाही करायचा। आता ह्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा। तेल टाकल्यामुळं कांद्यातून धूर निघायला लागलाय। आता इथं खिसणीने खिसलेलं खोबरं, 1 वाटी खोबरं हे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। ह्याचा पण लालसर रंग होऊ द्यायचा खोबऱ्याचा। खोबरं लालसर झालेलं आहे, आता काढून घ्यायचं। आता इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे आणि 1 वाटीच्या थोडंसं बुडाला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचाभर लाल मिरची पावडर, 1 चमचाभर मीठ आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स झालं, आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि आता ह्याचा घट्ट उंडा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यायला लागले। हे असा घट्टसर उंडा तयार झालेला आहे। ह्याला तेल लावून झाकून ठेवायचे, तोपर्यंत भाजून घेतलं वाटण काढून घ्यायचे। वाटण काढून घेतलेले तीळ, शेंगदाणे आणि कांदा आता हे मिक्स करून घ्यायचे। 1 वाटी काळा मसाला आहे, अर्धी वाटी लाल बेडगी मिरची पावडर आहे, 1 चमचाभर धना पावडर आहे आणि 1 वाटी किसलेलं खोबरं होतं, ते खोबरं हातानेच चुरगळून टाकायचे, मिक्सरमधून नाही काढायचं, त्याला हातावर चुरगळून टाकायचं। याच्यामध्ये लसूण आहे, अर्धी वाटी बारीक लसूण कुटलेला आहे, 10-12 पाकळ्या होत्या लसणाच्या, कोथिंबीर। आता हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याचे मोदक बनवून घ्यायचे। आता पीठ तोपर्यंत मुरलेलं आहे, पीठ मुरले, आता याचे मोदक करून घ्यायचे। तर असं बारीक साईजचा उंडा घ्यायचा आणि मोदक लाटून घ्यायचे। ह्याचे जर 2 भाग केले आणि चपाती लाटून ग्लासाने वाटीने कट केलं तरी जमते। मी आधी तसंच केलं होतं, पण माझी साईज लहान झाली, नंतर मी मोडून परत हे असं लाटून करायला लागले, ते पोळीपाटावर गोल दिसायला लागले। आता याच्यामध्ये जे सारण तयार करून घेतले ते सारण भरायचे। हे असं गोल गोल मिऱ्या पाडून घ्यायच्या त्याला। याच्यामध्ये 1 चमचा 1.5 चमच्याच्या अंदाजाने जेवढं सारण भरायचं तेवढं भरायचं, जास्त पण नाही भरायचं, तेवढंच भरायचं। एवढं सारण भरले आणि असं याचं तोंड चेपून घ्यायचं। जास्त जर मोदकात सारण भरलं तर मोदक फुटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जास्त नाही भरायचं। हे असा मोदक तयार झालेला आहे। आता इथं फोडणी टाकून घ्यायची। 1 वाटी भरून तेल टाकले, अर्धा चमचा जिरे टाकलेत, अर्धा चमचा मोहरी टाकली आहे। जिरे मोहरी तेलामध्ये तडकू द्यायचे। कढीपत्त्याचे पानं टाकलेत, थोडंसं खोबरं टाकायचं ह्या फोडणीला सुद्धा आणि जे राहिलेलं वाटण होतं मोदक बनवून ते वाटण तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे। 2 मिनटं परतून घ्यायचे, जास्त करपू द्यायचं नाही, ह्याच्यात पाणी ओतायचे।
याच्यामध्ये मी एक तांब्याभर पाणी ओतले, अर्धा लिटर, आणि कोथिंबीर टाकायला लागले. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची. 1 चमचा भरून मीठ टाकले. इथं मोदक तयार झाले. इथं आता ह्याला उकळी आली. उकळी आल्याच्या नंतर मोदक सोडायचे ह्याच्यामध्ये. हे असे मोदक सोडायला लागले. एक एक करून सगळे मोदक सोडायचे. तर ह्या मोदकाने पूर्ण तोंड खाली केलेले येतं हे अशा पद्धतीने. पण ह्याला सारखं हलवीत राहिल्यामुळं दोन्ही बी भाग हे झाले. ह्याला जर हलविलं नसतं तर वरचा भाग कच्चा राहिला असता, पण मी मधातच हलविलेले. आणि थोडंसं ताट जरी झाकण ठेवलं तरी बी चालतंय. खूप छान मोदक दिसायला लागले. तर असे टम्म फुगले तर मस्त. भाजी शिजली. आता गॅस बंद करायचा.